नमस्कार मित्रांनो, मैदान चालू आहे विरकरवाडी आदतचं हिंद केसरीचं मैदान आहे आदतचं. आणि त्या मैदानामध्ये आत्ता टोटल 20 गट पळून झालेले आहेत. आणि त्या 20 गटामध्ये कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र झालेली आहेत तर चला मग बघूया, सुरुवात करूया. गट क्रमांक 1चा निकाल आहे गहाणंदकरांचा दुर्गा आणि त्याच्यासोबत पळाला थार, एक आदत बैल आहे तो. आणि गाडीची ड्रायव्हर होते बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर. सुंदर गाडी पळाली बरं का, सुट्टा निकाल घेतला गहाणंदकरांच्या दुर्गानं आणि थारनं. गट क्रमांक 2चा निकाल आहे सुंदर गाडी पळाली शूटर आणि भुंगाची गाडी. हा भुंगा मुंबईचा नव्हे आणि गाडीवरती ड्रायव्हर होते दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तीकर. गट क्रमांक 3चा निकाल आहे 3मध्ये सुंदर गाडी पळाली मल्हारची गाडी पळाली आणि गाडीवरती ड्रायव्हर होते गणेश ड्रायव्हर. मल्हार सोबत जो बैल पळाला त्याचं नाव काय सांगितलेलं नव्हतं. गट क्रमांक 4चा निकाल आहे सुंदर गाडी पळाली मल्हार आणि भारतची. या गाडीवरती ड्रायव्हर होते अक्षय ड्रायव्हर. आणि या 4चा निकाल जो आहे तो पेंडिंग आहे बरं का, पेंडिंग होता निकाल तो. गट क्रमांक 5चा निकाल आहे भारत आणि सूर्याची गाडी. गाडीवरती ड्रायव्हर होते बाला ड्रायव्हर. भारत हा मोठा भारत नव्हे, नाही तर ते समजून जाल की मोठा भारत आलाय की काय, तो नाहीये. गट क्रमांक 6चा निकाल जो आहे तो पेंडिंगला ठेवलेला आहे, गाडी समान होती त्याच्यामुळे. गट क्रमांक 7चा निकाल आहे सुंदर गाडी पळाली भिवघाट एक्सप्रेस वजीर. मी सांगितलेलं मोठी बैल या मैदानात येणार आहेत. भिवघाट एक्सप्रेस वजीर आणि त्याच्यासोबत पळाला महिब्या आणि गाडीचे ड्रायव्हर होते बाला ड्रायव्हर बरं का. गट क्रमांक 8चा निकाल आहे सुंदर गाडी पळाली महिब्याची. महिब्या हा साधा भाऊ मस्तरांचा नाही नव्हे, दुसरा महिब्या, नाही तर समजून जाल. गाडीवरती ड्रायव्हरांचं नाव काही पुकारलेलं नव्हतं आणि महिब्यासोबत जो बैल पळाला त्याचं सुद्धा नाव पुकारलेलं नव्हतं. गट क्रमांक 9मध्ये सुंदर लढत झाली, काटाकीर लढत झाली. आपलं ज्याला छोटा बक्कासूर ज्याला म्हटलं जातं असा बक्कासूर पळाला आणि त्याच्यासोबत साई नावाचा एक बैल होता आणि दुसऱ्या गाडीचं नाव काही पुकारलेलं नव्हतं, परंतु या गाडीला सामना निकाल देण्यात आलेला आहे. नक्कीच आता छोटा बकासूर आपल्याला सेमीमध्ये पळताना दिसेल बरं का. गट क्रमांक 10चा निकाल आहे सुंदर गाडी पळाली लक्ष आणि पिस्टनची. छोटा पिस्टन आदत किंग पिस्टन, गाडीच्या ड्रायव्हरचं नाव काही पुकारलेलं नव्हतं. गट क्रमांक 11चा निकाल आहे सुंदर गाडी पळाली आदत किंग तेजाची आणि त्याच्यासोबत पळाला मण्या. गाडीचे ड्रायव्हर होते भैया ड्रायव्हर. गट क्रमांक 12चा निकाल आहे सुंदर गाडी पळाली पाखऱ्याची गाडी. त्या गाडीच्या ड्रायव्हर होते सोन्या ड्रायव्हर अभयचीवाडीकर. पाखऱ्यासोबत जो बैल होता त्याचं नाव काय पुकारलेलं नव्हतं. गट क्रमांक 13मध्ये निकाल पेंडिंगला आहे की निकाल देण्यात आलेला दुसऱ्या गाडीला, परंतु काय झालं ते बैलाने दात लावला होता त्याच्यामुळे तो बैल दुसरा होता, त्याच्यामुळे तो निकाल जो आहे तो कॅन्सल केलेला आहे. तो आता निकाल कोणाला देत आहेत बघूया. गट क्रमांक 14चा निकाल सैतानची गाडी पळाली आणि सैतानसोबत कोण पळाला हे माहीत नाहीये, त्या बैलाचं नाव का सुद्धा पुकारलेलं नव्हतं. आणि मानघरकरांचं वादळ जे आहे ते गटाला पराभव झाला आहे त्या बैलाचा. गट क्रमांक 15चा निकाल आहे सुंदर गाडी पळाली मौजाची गाडी आणि मौजासोबत पळाला 7-12 राजा हा बैल पळालाय बरं का. गट क्रमांक 16चा लक्षाला बावधनकरांचा लक्षा 16 गटामध्ये गाडी पळाली बावधनकरांच्या लक्षाची आणि लक्षासोबत पळाला आदत किंग बब्या. सुंदर गाडी सेमीसाठी पात्र केली, ड्रायव्हरचं नाव नव्हतं माझं. गट क्रमांक 17चा निकाल जो आहे तो शंभू पळाला आणि शंभू सोबत जो बैल पळाला त्या बैलाचं नाव काय पुकारलेलं नव्हतं आणि ड्रायव्हरचं सुद्धा नाव पुकारलेलं नव्हतं. गट क्रमांक 18चा निकाल आहे मथुरा फार्म यांचा कंदूरकरांचा राजा आणि त्याच्यासोबत पळाला नितीन आबा शेवाळे यांचा हिंद केसरी पाखऱ्या आणि गाडीवरती ड्रायव्हर होते ऑलराऊंडर अप्पा ड्रायव्हर कारुंडेकर. गट क्रमांक 19चा निकाल आहे बाजी आणि ब्लॅक टायगर नावाचा बैल होता, त्या बैलाचं नाव ब्लॅक टायगर त्याला म्हणतात. मासुर्णेकरांचा घरचा साज पळाला त्या मैदानामध्ये. आणि गट क्रमांक 20चा निकाल आहे स्वराज पळाला गहाणंदकरांचा स्वराज पळालाय. नक्कीच हे होते 1 ते 20 विरकरवाडीच्या मैदानातील निकाल जे बैल सेमीसाठी पात्र झालेले आहेत. धन्यवाद.